समतेचा सूर्य मावळला पण अनेक पिढ्यांसाठी प्रकाश सोडून गेला डॉक्टर गोपाल बछरे। 6 डिसेंबर 1956 साली जगातील समतेचा सूर्य मावळला, परंतु पुढील लाखो पिढ्यांना पुरेल एवढा प्रकाश सोडून गेला, असे वक्तव्य डॉक्टर गोपाल बछरे यांनी अभिवादन सभेत केले। सविस्तर वृत्त असं की लोणार येथील भीमनगर बुद्धविहार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कॅन्डल मार्चच्या समारोपानंतर अभिवादन सभेच्या व्याख्यानमालेत डॉक्टर गोपाल बछरे बोलत होते। ते पुढे म्हणाले, गौतम बुद्धांच्या स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या तत्वांवर बाबासाहेबांनी भारताची राज्यघटना लिहून त्यात फक्त दलित, पददलित यांचाच उद्धार केला नाही, तर भारतातील बहुजन अल्पसंख्याक व सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्त्री जातीचा उद्धार केला। स्त्रीला संपत्तीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, समतेचा अधिकार नव्हता। एवढेच काय तर विधवेला जगण्याचा सुद्धा अधिकार नव्हता आणि तो अधिकार संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी स्त्रियांना मिळवून दिला। म्हणून विधवा असतानाही भारताची पंतप्रधान एक स्त्री होऊ शकली आणि हा तळपता समतेचा सूर्य आजच्या दिवशी 1956 साली मावळला, पण येणाऱ्या लाखो पिढ्यांना पुरेल एवढा प्रकाश सोडून गेला। या कार्यक्रमात श्री गजानन जाधव, श्री सुदन अंभोरे यांनी आपले विचार मांडले। या कार्यक्रमाचे आयोजन तानाजी अंभोरे यांनी केले। या प्रसंगी लुकमान कुरेशी, शेख सादिक, योगेश भुक्कन, ओवेस कुरेशी, अशफाक खान, फहीम खान, इक्बाल कुरेशी, उमेश मोरे, अशोक मोरे, डॉक्टर रंजना बछरे, पार्वतीताई सुटे, शालिनीताई मोरे, रोशन अंभोरे, किशोर बछरे, समरजित बछरे, अनिल मोरे, अशोक सरदार आदी मान्यवरांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तानाजी अंभोरे यांनी केले, तर आभार उमेश मोरे यांनी मानले। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर। हा एक परिवर्तनाचा सूर्य आणि हा परिवर्तनाचा सूर्य 6 डिसेंबर 1956 ला मावळला। सूर्य मावळला, परंतु या सूर्यानं जो प्रकाश दिला समाजाला, या सूर्यानं जो भारताला प्रकाश दिला, तो प्रकाश या दलित, पददलित, बहुजन, ओबीसी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी यांना यांच्या 1 लाख पिढ्यांना पुरेल एवढा प्रकाश या महामानवाने दिला। सूर्य जरी मावळला, परंतु त्याच्या प्रकाशाच्या किरणा अजूनही तुमच्या आमच्यामध्ये रुजलेल्या आहेत, तुमच्या आमच्या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये रुजलेल्या आहेत। महात्मा